अनेक दुःख यातना आहे। अरे जे चांगले आहे त्यांना रोजगाराची व्यवस्था नसेल तर ते निभावून घेईल, पण ज्याला दोन हात नाही, पाय नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी सरकार मात्र 75व्या वर्षानंतर सुद्धा चांगल्या मनानं धावून येत नाही। तुकारामाचा अभंग म्हणायचा, तुकारामाचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि पगार मात्र 1500च्या वर वाढत नसल तर ते कोणाचंही सरकार असू दे, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या नावानं सरकार आणलं असेल तर आदर्शवाद हा आहे का पहिले आम्ही पाहतो बजेटचा पन्ना हा दिव्यांगासाठी उघडला गेला पाहिजे। हा आदर्श प्रभू रामचंद्राचा। दिव्यांग कोणाच्या घरी निर्माणच होऊ नये, जन्मालाच येऊ नये, आलं तर किमान त्याला सांभाळणारं अशा प्रकारचं सरकार असणं गरजेचं आहे। त्याला आपण अपंगत्व याची जाणीव झाली नाही पाहिजे। या पद्धतीनं समोर येणारा कार्यकर्त्याची गरज खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो कुठं असेल तर ते दिव्यांगांसाठी आहे आणि त्या हेतूनं आपण हे काम सुरू केलं। मुकल साहेब असेल, आमचे जिल्हा प्रमुख असेल सुनीलजी, रवींद्रजी असेल, सर्व तालुका प्रमुख असणार। मित्र, हे मान सन्मानासाठी संघटन नाही आहे, लक्षात घ्या। हे संघटन म्हणजे अतिशय वेदना कसं कमी करता येईल, प्रत्येकाच्या मदतीला कसं धावून जाता येईल, तुमचं आमचं एकमेकाचं दुःख एकत्रित करून कसं लढता येईल, करनी करना पड़ता है, कुछ कर्तव्य करना पड़ता है, फिर जाकर भक्त हो सकता है। आणि मग खरे जर प्रभू रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भूमिका बदलावं लागेल, धोरणं बदलावं लागेल, त्या बजेटमधले पानं बदलावं लागेल। ज्याला दोन पाय नाही, चलता येत नाही, त्याच्यासाठी सरकारनं पहिलं उभं राहावं लागेल, मग बाकीच्यांना रांगेत उभं करावं लागेल। अशा पद्धतीने उभं राहणं गरजेचं आहे। सेवा करण्याची व्यवस्था निर्माण होणं गरजेची आहे। मी माझ्या मतदारसंघात घरोघरी जाऊन दिव्यांगांचे पगार सुरू केले। आज आमदार निधीतून 60 लाख रुपये खर्च केले, 75 लोकांना आपण खोके दिले। आमदार निधीतला पहिला खर्च सगळ्यात जास्त ताकदीने कुठे झाला असेल तर भरत गोगावले आले नाही, त्यांना सूचना द्यावं लागेल तर तुम्ही जर आमदार निधी खर्च केला नाही, जरी तुम्ही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही आणि येथून आम्ही त्यांना हलवणार आहोत। आपल्या सर्वांच्या सदिच्छा आम्हाला पाहिजे आहे। आपण उपोषण 5 दिवसाचं करणार आहोत, प्रांतिक उपोषण आहे। 5 दिवस पाण्यावर जाऊन उपोषण करणार आहोत। मागण्या पूर्ण होईपर्यंत करणार नाही, फक्त इशारा द्यायचा करतो आहे। पहिला आपण भीक मागा आंदोलन करून असं नाही झालं पाहिजे। एक आंदोलन झालं, सरकारने काही पावलं उचलले नाही, दुसरं आंदोलन करून पावलं उचलणार नाही, तिसरं करून रक्तदान करून, चौथं आंदोलन मात्र हाती काही घेतल्याशिवाय परतणार नाही। त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यासाठी आम्ही इथं आलो आहे। तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे, फक्त शुभेच्छाच्याच अपेक्षा आहे। तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहे, कोणत्या जातीच्या आहे, कोणत्या धर्माच्या आहे, काही संबंध नाही। तुमची आमची जात एकच आहे, ती वेदना आहे। त्या वेदना कमी कशा करता येईल, त्या वेदनेवर कुंकर कसं घालता येईल, निवड मानधन देऊन चालत नाही। देशातलं पहिलं मंत्रालय बच्चू कडूंच्या बंडखोरीमुळे निर्माण झालं, दिव्यांग मंत्रालय पहिल्यांदा स्थापित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।